डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारकपणे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांविरोधात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन देण्यात येऊन विद्यापीठात शिक्षण, वसतिगृह सुविधा, आर्थिक अडचणी आणि शैक्षणिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने ते गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी सचिन निकम यांनी केली आहे। काल आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे आणि लोकशाही मूल्यांचा अवमान होत आहे या संदर्भाने काल आम्ही निवेदन सादर केलं। या निवेदनामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांवरती ज्या पद्धतीने अन्यायकारकरित्या गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि विद्यापीठातील लोकशाही वातावरण अबाधित ठेवावं या संदर्भाने आम्ही काल त्यांच्याशी भेटून चर्चा केली। या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे काही मागण्या केल्यात ज्यामध्ये विद्यार्थ्यांवरचे गुन्हे तातडीने मागे घेतले गेले पाहिजेत। विद्यापीठातलं जे लोकशाहीला मारक असलेलं जे वातावरण आहे ते वातावरणामध्ये सुधारणा करण्यात यावी। स्थानिक पोलीस प्रशासनाला आंदोलकांवरती दडपशाही करू नये अशा आशयाचे आदेश द्यावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे। आजच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत अमृतकर असतील, या दोघांच्या करवी प्रचंड प्रमाणात दडपशाही सुरू आहे। आज एकाही आंदोलकांना कुलगुरूंना भेटता येत नाही, आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी निवेदन सादर करता येत नाही। विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जे जे विद्यार्थी जातात त्यांना तातडीने गुन्हे दाखल करून पोलिसांच्या करवी दडपशाही करण्यात येत आहे। ही दडपशाही थांबली पाहिजे, अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे आणि याचं पर्यावसन एका मोठ्या आंदोलनामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। याची कल्पना आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना दिलेली आहे आणि तातडीने त्यांनी या संदर्भाने पावले उचलून शासन निर्णयाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही लवकरच पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध विद्यार्थी संघटना आणि आंदोलकांच्या वतीनं राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहोत आणि मागच्या आंदोलनाचा सगळा तपशील त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत।